नमस्कार. आज आपण एक अशा सरकारी नियमाबद्दल बोलणार आहोत ज्याने महाराष्ट्रातल्या जमीन भाड्याने घेण्याच्या एका खूप मोठ्या आणि जुन्या गोंधळावर कायमचा पडदा टाकला. विषय थोडा किचकट आहे, पण आपण तो अगदी सोपा करून समजून घेऊया. तर आपण काय काय पाहणार आहोत. सगळ्यात आधी हे कोडं नेमकं काय होतं ते बघू. मग नोंदणी आणि मुद्रांक शुल्काचा नेमका प्रश्न काय होता ते समजून घेऊ. आणि मग सगळ्यात महत्त्वाचं, सरकारने यावर काय तोडगा काढला, नवीन पद्धत काय आणली आणि या सगळ्याचा परिणाम काय झाला, हे सगळं आपण टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत. चला तर मग. कल्पना करा की सरकारने जमीन भाड्याने दिलीये, पण त्याचा करार नोंदवायचा की नाही याबद्दल काहीच स्पष्टता नाहीये. किती मोठा गोंधळ होऊ शकतो, नाही का? बरं, हीच परिस्थिती महाराष्ट्रात अनेक वर्ष होती आणि यामुळे प्रचंड संदिग्धता निर्माण झाली होती. आणि या सगळ्या गोंधळाच्या केंद्रस्थानी एकच प्रश्न होता. सरकारकडून जमीन भाड्याने घेताना त्या कराराची अधिकृत नोंदणी करणं गरजेचं आहे का, आणि त्यावर मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी भरायला पाहिजे का? आणि गंमत म्हणजे याचं उत्तर कायद्यातच दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन वेगळं दिलं होतं. बरं, ह्या सगळ्या गोंधळाचं मूळ सापडतं ते थेट 1908च्या नोंदणी कायद्यात. म्हणजे बघा, एकाच कायद्यात दोन कलमं होती जी एकमेकांना पूर्णपणे छेद देत होती. हे बघा, इथेच तो संघर्ष अगदी स्पष्ट दिसतो. कायद्याचं कलम 17(1) म्हणतं की 1 वर्षापेक्षा जास्त मुदतीचे सगळे भाडे करार नोंदवणं बंधनकारक आहे. पण त्याच कायद्याचं कलम 90(1) काय म्हणतं? तर सरकारने दिलेली अनुदानं किंवा जमिनीच्या करारांना यातून सूट आहे. म्हणजे एकीकडे कंपल्सरी आणि दुसरीकडे सूट. आता करायचं काय? आणि हे जे कलम 90(1) आहे ना, सरकारने दिलेल्या जमिनीच्या अनुदानांना किंवा हस्तांतरणांना पुरावा म्हणून सादर केलेले दस्तऐवज, या एका वाक्यामुळेच अनेकांचा असा समज झाला होता की सरकारी जमिनीच्या करारांना नोंदणीची गरजच नाही, आणि इथूनच सगळा गोंधळ सुरू झाला होता. ठीक आहे, एक वेळ नोंदणीचा प्रश्न बाजूला ठेवू, पण या कोड्यात अजून एक भाग होता. तो म्हणजे मुद्रांक शुल्क, म्हणजेच स्टॅम्प ड्युटीचा. त्याचं काय? आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी ही पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे. त्याचा संबंध नोंदणी कायद्याशी नाही, तर तो महाराष्ट्र मुद्रांक कायद्यानुसार लागतो. म्हणजे जरी नोंदणी करणं गरजेचं नसलं तरी मुद्रांक शुल्क भरावं लागेल की नाही हा प्रश्न तसाच होता. त्यामुळे गोंधळात आणखी भर पडली. आणि मग वर्षानुवर्षांचा हा गोंधळ संपवण्यासाठी सरकारने एक महत्त्वाचं पाऊल उचललं. 24 डिसेंबर 2020 रोजी एक परिपत्रक जारी झालं आणि या एका परिपत्रकाने सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली. चला बघूया काय होता तो निर्णय. सरकारने कायदा आणि न्याय विभागाशी चर्चा केली, सल्ला घेतला आणि एक अंतिम अधिकृत भूमिका जाहीर केली. तर सरकारी जमिनींच्या भाडेपट्ट्यांवर अंतिम निर्णय काय आहे? पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा, नोंदणीचं काय? तर उत्तर आहे आवश्यक नाही. सरकारने स्पष्ट केलं की नोंदणी कायद्याच्या कलम 90 नुसार सरकारी करारांना जी सूट आहे ती लागू राहील, त्यामुळे नोंदणीची गरज नाही. पण दुसरा मुद्दा तितकाच महत्त्वाचा आहे. मुद्रांक शुल्काचं काय? तर ते पूर्णपणे आवश्यक आहे. सरकारने अगदी ठामपणे सांगितलं की महाराष्ट्र मुद्रांक कायद्यानुसार स्टॅम्प ड्युटी ही भरावीच लागेल, त्यात कोणतीही सूट नाही. बरं, फक्त हो किंवा नाही असं उत्तर देऊन सरकार थांबलं नाही. त्यांनी या निर्णयाची अंमलबजावणी कशी करायची, म्हणजेच स्टॅम्प ड्युटी कशी वसूल करायची, याची एक नवीन आणि स्पष्ट कार्यपद्धतीच आखून दिली. ही नवीन प्रक्रिया खरंच खूप महत्त्वाची आहे. आता बघा कसं होईल. सगळ्यात आधी सरकारी विभाग करार करेल. मग तो दस्तावेज थेट स्टॅम्प ड्युटी ठरवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे जाईल. जिल्हाधिकारी 30 दिवसांत किती शुल्क भरायचं ते ठरवतील. मग भाडेपट्टाधारकाला नोटीस जाईल आणि नोटीस मिळाल्यापासून 60 दिवसांच्या त्यांना ते शुल्क भरावं लागेल. म्हणजे आता सगळं कसं ठरलेल्या वेळेत आणि नियमात होणार. आणि हो, जे करार या परिपत्रकाच्या आधीच झाले होते त्यांचं काय? तर त्यांच्यासाठीही सरकारने एक डेडलाईन दिली. अधिकाऱ्यांना 6 महिन्यांची मुदत दिली गेली की जेवढं काही थकीत मुद्रांक शुल्क आहे ते सगळं वसूल करा. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? फक्त एक कायदेशीर गोंधळ मिटला की याचा परिणाम त्यापेक्षा खूप मोठा आहे. चला, या परिपत्रकाचं खरं महत्त्व काय आहे ते समजून घेऊया. याचे फायदे बघा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता अधिकारी आणि नागरिक दोघांनाही कायदेशीर स्पष्टता मिळालीय. भविष्यातले वाद टाळले गेलेत. सरकारला मिळणारा महसूल जो आधी बुडण्याची शक्यता होती तो आता सुरक्षित झालाय. आणि सगळी प्रशासकीय प्रक्रियाच सोपी आणि सुटसुटीत झालीय.
आणि हो, 2006चं जे जुनं गोंधळात टाकणारं परिपत्रक होतं ते सुद्धा आता रद्द झालंय. तर एक मोठा आणि जुना कायदेशीर अडथळा आता दूर झाला आहे. नियम स्पष्ट झाले आहेत, पण यामुळे एक नवीन प्रश्न समोर येतो. महाराष्ट्रातल्या सार्वजनिक जमिनीचं प्रशासन अधिक चांगलं करण्यासाठी यापुढचं पाऊल काय असायला हवं? यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.